श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य पुढे सांगू लागले. एके दिवशी सांब, प्रद्युम्न, चारुभानू, गदा असे सगळे भगवंताची मुलं फिरण्यासाठी उपवनामध्ये गेली होती. बराच वेळ खेळून खेळून दमल्यामुळे त्यांना तहान लागली. पाण्याचा शोध घेत घेत पाहत पाहत हिंडत असताना त्यांना एक कोरडी विहीर दिसली. त्या विहिरीमध्ये पाणी नव्हते, परंतु एक विचित्र असा मोठा प्राणी त्यांना दिसला. त्या प्राण्याला बाहेर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांच्याच्याने काही ते शक्य झालं नाही. ही मुले जेव्हा आपल्या महालामध्ये पुन्हा परत आली, त्यावेळेला त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या कानावर ही गोष्ट घातली. अत्यंत दयाळू आणि कृपाळू असणारे भगवान श्रीकृष्ण त्या मुलांना घेऊन ताबडतोब त्या विहिरीपाशी आले. त्यांनी आत डोकावून पाहिलं तर साधारण एखाद्या मोठ्या पर्वता एवढा प्रचंड आकार असणारा एक भला मोठा सरडा त्या विहिरीमध्ये पडलेला त्यांना दिसला. भगवंताने केवळ आपल्या डाव्या हाताचा स्पर्श करून सहज त्याला बाहेर काढले. भगवंताचा स्पर्श होताच त्या सरड्याने आपले सरड्याचे रूप टाकून दिले आणि अत्यंत सुंदर असा एक स्वर्गीय देव त्या सरड्याच्या शरीरातून प्रगट झाला. तो अत्यंत सोन्याप्रमाणे चमकत होता. त्याची सुवर्ण कांती, त्याचं दैदिप्यमान तेज, त्याने धारण केलेली अद्भुत वस्त्रे, त्याचे स्वर्गीय अलंकार, या सर्व गोष्टी पाहून मुले एकदम आश्चर्यचकित झाली. हा सारा काय प्रकार आहे हे भगवंतांना माहीतच होते, परंतु तरी सुद्धा आपल्या मुलांना समजावं म्हणून त्यांनी अत्यंत मधुर वाणीने त्या सरड्याला विचारले, हे महाशय, आपण अत्यंत रूपवान आहात, तेजस्वी आहात, देखणे आहात. आपण बहुधा स्वर्गलोकातून किंवा देवलोकातून आला असावा असं मला वाटतंय. मग असं काय घडलं की ज्यामुळे तुम्हाला या सरड्याच्या योनीमध्ये यावं लागलं? आपल्या हातून असं काय पाप घडलं की जेणेकरून तुम्हाला हा शाप मिळाला? आपली इच्छा असेल तर सांगा, अशी भगवान श्रीकृष्णाने प्रार्थना केली. यावर तो सरडारूपी मानव भगवंताला म्हणाला, हे प्रभू, आपण अनंत मूर्ती, परमात्मा परमेश्वर, या संपूर्ण जगाचा आश्रय, या संपूर्ण जगाचे निर्माते, पालन करते आणि संहार करते आहात. आणि हे प्रभू, मला आज आपलं दर्शन झालं
आपला स्पर्श मिळाला म्हणून मी आधी आपणाला साष्टांग दंडवत घालतो, असे म्हणून त्याने भगवंताच्या चरणावर डोकं टेकून साष्टांग दंडवत घातलं. तो उठून उभा राहिला आणि त्याने भगवंताभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या आणि अत्यंत नम्रपणे, अत्यंत आदराने तो म्हणू लागला, हे प्रभू, इक्ष्वाकू राजाच्या वंशामधला मी नृग या नावाचा राजा आहे. दानशूर अशा आजवर झालेल्या पुरुषांच्या यादीमध्ये आपण नक्कीच माझं नाव ऐकलं असेल. सर्व प्राण्यांच्या अंतःकरणाचे आपण साक्षी आहात. त्यामुळे या जगतामध्ये आपल्याला ठाऊक नाही असं काय असणार आहे. आपण सर्व काही जाणताच, तरी पण आपली आज्ञा आहे म्हणून मी काही गोष्टी सांगतो. हे भगवन, या पृथ्वीवर जेवढे म्हणून धुली कण असतील, वाळूचे कण असतील, किंवा या आकाशामध्ये जेवढे म्हणून तारे तारका असतील, तेवढ्या गायी मी दान केल्या होत्या. त्या सर्व गायी आपल्या आपल्या वासरांसह सवत्स गोदान माझ्या हातून घडलं. त्या गायी अत्यंत तरुण, सुंदर, साध्या, सुलक्षणी, कपिला वर्णाच्या आणि भरपूर दूध देणाऱ्या होत्या. त्या गायींची शिंग सोन्याने मढवलेली होती. त्यांचे खूर चंदनाने आणि चांदीने मढवलेली होती. त्या सर्व गायींच्या अंगावर सुंदर रेशमी अशी वस्त्रे आणि त्या गायींना अनेक प्रकारचे अलंकार घालून अशा या सजवलेल्या गायी मी ब्राह्मणांना, शील संपन्न कुटुंबांना, वेद शिक्षण देणाऱ्या वेदपाठी पुरुषांना आणि जे अत्यंत चारित्र्य संपन्न आहेत, कौटुंबिक आहेत, अशा ब्राह्मणांना मी त्या गायी दान करत असे. पुष्कळशा गायी माझ्या हातून दान दिल्या गेल्या. अनेक प्रकारच्या हत्ती, घोडे, दास दासी, अनेक प्रकारचं सुवर्ण, चांदी, अंथरुणे, पांघरुणे, वस्त्रे, आभूषणे, रत्न, माणक, तिळांचे पर्वत, तुपांचे पर्वत, या सर्व गोष्टींचं मी आजपर्यंत खूप दान केलं. मी अनेक प्रकारच्या विहिरी बांधल्या, तलाव बांधले, लोकांना पाण्याची सोय केली. अनेक प्रकारचे यज्ञ केले. यज्ञ करणाऱ्या याज्ञिकांना, ऋत्विजांना, ब्राह्मणांना भरपूर दानधर्म केला. परंतु हे महाराज, हे प्रभू, माझ्या हातून एक चूक झाली. एका ब्राह्मणाला मी दान केलेल्या गायींपैकी एक गाय पुन्हा माझ्या घरी येऊन माझ्या अंगणामध्ये इतर गायींमध्ये मिसळली.
याची मला काही कल्पना नव्हती. आणि इतर गायींबरोबर ती परत आलेली गाय सुद्धा मी एका ब्राह्मणाला दान दिली. ज्याला मी ती गाय दान दिली तो ब्राह्मण ती गाय घेऊन जात असताना अगोदर ज्या ब्राह्मणाला मी ती गाय दिलेली होती तो माझ्याकडे आला आणि भांडू लागला, मला दान दिलेली गाय तुम्ही पुन्हा दुसऱ्या माणसाला कशी काय देता, असं म्हणून तो माझ्याशी वाद घालू लागला. मला काही केल्या हा काय प्रकार आहे हे माझ्या लक्षात येईना. मग त्या ब्राह्मणाने खुलासा केला, काही दिवसांपूर्वी आपण मला ही गाय दान दिली होती आणि ती माझ्याकडून परत तुमच्या घरी आली आणि तुम्ही ती गाय आज पुन्हा दुसऱ्या एका व्यक्तीला दिलीत. माझी गाय मला परत द्या, असा तो हट्ट करू लागला. आणि ज्याला मी आता गाय दिली होती तो ती गाय सोडायला तयार होईना. मी त्या दोघांनाही समजावून सांगितलं की बाबा रे, चुकून माझ्याकडून हे प्रकार घडलेला आहे, अनवधानाने घडलेला आहे आणि मुळात ती गाय परत आली या गोष्टीचा मलाच पत्ता नव्हता आणि म्हणून ती चूक माझ्या हातून झाली. आपण मला क्षमा करा. हवं तर या गायीच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला हजारो गायी देईन, लाखो गायी देईन, पण ही गाय तुम्ही माझी मला परत द्या. हे प्रभू, अशा प्रकारे विनंती करून सुद्धा, त्यांच्या हातापाया पडून सुद्धा, त्यांची मोठ्या आर्जवाने विनवणी करून सुद्धा ते दोघेही ऐकायलाच तयार नाहीत. मूळ मालक मला तुमची गायच नको असं म्हणून हिरमुसला होऊन निघून गेला. आणि ज्याला मी आज गाय दिली होती तो म्हणाला, हिच्या बदल्यात हजारो काय लाखो गायी जरी दिल्यास तरी मी ही गाय तुला परत देणार नाही, असं म्हणून दुसरा जण तो पण निघून गेला. देवा, आता तुम्हीच सांगा, याच्यात माझी काय चूक आहे का? माझ्या नकळतपणे हे घडलं सगळं, मी काही मुद्दाम केलं नाही. माझं आयुष्य संपलं आणि एक दिवस मला मृत्यू आला. मला यमलोकामध्ये नेण्यात आलं. प्रत्यक्ष यमराजाने मला प्रश्न विचारला, हे नृगराजा, तुझं पुण्य अफाट आहे, परंतु तुझ्या हातून एक अपराध घडलेला आहे, त्यामुळे तुझं पापही आहे. तू आधी पाप भोगणार का आधी पुण्य भोगणार हे आम्हाला सांग. यावर मी यमराजांना म्हणालो की मी आधी माझं पाप भोगू इच्छितो. त्यावर यमराज म्हणाले, जा, पळ जा. तुझ्या या पापाचं फळ म्हणून 60,000 वर्षांपर्यंत तू सरडा होऊन पडशील. यमराजाच्या तोंडून हे वाक्य आलं मात्र त्या क्षणी
मी सरडा झालो आणि तेव्हापासून या विहिरीमध्ये पडून आहे. परंतु प्रभू, माझ्या पुण्याईमुळे एक गोष्ट मला चांगल्या पद्धतीने ठाऊक होती, आणि ती म्हणजे माझं हे पाप भोगून संपल्यावर मला आपलं दर्शन होणार, आपला स्पर्श होणार, आणि आपल्या स्पर्शाने पुन्हा मला माझं मूळ स्वरूप प्राप्त होणार. ही गोष्ट मला पक्की ठाऊक होती आणि मला त्या गोष्टीचं स्मरण होत होतं. आपली माझ्यावर प्रचंड कृपा असल्यामुळे हे प्रभू, मला माझ्या पूर्वजन्मांची आठवण आहे. आपण परमात्मा परमेश्वर आहात. जेव्हा आपली मुक्त होण्याची वेळ येते, जेव्हा आपलं कल्याण होण्याची वेळ येते, तेव्हाच आपलं दर्शन घडतं. हे प्रभू, आपली माझ्यावर प्रचंड कृपा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.